पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। माळशिरसमध्ये लव्ह जिहादचं प्रकरण झालेलं आहे। खोटं नाव सांगून तरुणीची फसवणूक करण्यात आली। दक्ष वैद्य असं नाव असल्याचं सांगून इक्बाल शेख याने या तरुणीची फसवणूक केली आणि फसवणूक झालेल्या मुलीनं ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली। या इक्बालकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या सुद्धा दिल्या गेल्या। पीडितेच्या कुटुंबियांकडून आपल्याला धमकी दिली गेल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। लव्ह जिहाद प्रकरणामध्ये पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये आमदार पडळकर साहेब, आमदार लांडगे साहेब, आमदार संग्राम जगताप, मंत्री नितेश राणे यांनी सगळ्यांनी आवाज उठवला आणि त्या मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळाला। मी या ठिकाणी खरं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्यांनी या लव्ह जिहाद सारख्या एक कायदा या ठिकाणी आणला की ज्याच्यामुळं आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींचं भविष्यामध्ये रक्षण करण्यासाठी कायदा आपल्या बाजूने भविष्यामध्ये उभा राहणार आहे। ज्यांनी केलंय म्हणजे मी मगाशीच म्हणलं की हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे एक टोळी आहे, हे एक षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये भरपूर ही लोक सामील झालेली आहेत। तर त्याची पाळंमुळं खणून काढली पाहिजेत आणि ह्या लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे। ही शिक्षा जर झाली तरच खऱ्या अर्थाने आपल्या या देशामध्ये परत एकदा आपण सगळे एकत्र आहोत ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य निश्चितपणे अपेक्षित आहे। धन्यवाद। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून संतोष, या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून आता कुठली अधिकृत माहिती दिली गेलेली आहे? पोलिसांकडून अधिकृत माहिती अशी आलेली आहे की जो तरुण आहे त्या तरुणांनी सुरुवातीला त्या मुलीशी संपर्क साधला, ओळख करून घेतली, संपर्क वाढवला आणि चक्क त्यांनी त्या मुलीच्या परिवाराशी संपर्क साधून तिला लग्नाची मागणी घातली। लग्नाची मागणी घालत असताना त्याने सांगितले की मी हिंदू आहे, माझं नाव दक्ष वैद्य आहे, मी सदन कुटुंबातला आहे, पुण्यात माझी प्रॉपर्टी आहे, गावाकडे माझं घर आहे। आणि यानंतर मग मुलीच्या नातेवाईकांना थोडासा संशय आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं की गावाकडे माझी जमीन वगैरे आहे, तिथं जाऊन त्यांनी चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस झालं की हा तरुण इक्बाल शेख आहे, हा मुस्लिम आहे आणि तो फसून आपल्या मुलीशी लग्न करता हे जेव्हा नातेवाईकांना कळलं त्याच नातेवाईकांनी पोलीस स्टेशनची धाव घेतली। नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्याला पेड्या ठोकला। पण एक दुसरी पण माहिती अशी मिळते की तो मुलगा जेव्हा त्यांच्या संपर्कात होता तेव्हा पुण्यातून एक निनावी फोन येत होता आणि तो एका महिलेचा येत होता आणि ती महिला तो जो तरुण आहे इक्बाल शेख त्याची पत्नी असल्याचंही प्राथमिक माहिती मिळत आहे। पोलिसांनी सर्व त्याला अटक केली आणि त्याच्याकडून माहिती घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डुप्लिकेट आहेत, बनावट आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी खूप गांभीर्याने घेतलं असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। बरं, ठीक। संतोष, तुम्ही सुद्धा आमच्याशी जोडलेले राहा।